फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आमच्या या न्यू ब्लॉगमध्ये. तर कशा आहात सर्व? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असता. तर आता बोलता येत नाही जास्त, पण तरी पण बोलायचा प्रयत्न करते. तर पहिल्यासारखी तेज राहिली नाही चेहऱ्यावर, बघू शकताय. आता ते झालं तरी काही लोकांनी शिवीगाळ केली की असलं तोंड आहे तसलं तोंड आहे, काय 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 बोलले. असो, त्यांच्याकडे लक्ष दिलं म्हणून तर आज माझ्यावर ही वेळ आली. माझ्या आयुष्यातल्या अडीअडचणी, ताणतणाव, टेन्शन, झंझटीमुळं आज मी इथपर्यंत म्हणजे त्रास मला होतोय. तर तरी सध्या प्रयत्न करत आहे बोलण्याचा. तर बघा, उन्हाळा खूप कडक चालू आहे आणि असल्या उन्हाळ्यात मला भयंकर दुखणं आलेलं. कपडे धुले बघा, तिकडं तुम्हाला दाखवते. आत्ताच भाराभर कपडे धुले आणि दोरीच तुटून पडली, डबल कपडे भरले. आता काय करायचं सांगा? हे कपडे किती आहेत सांगा? कंबर गेली, एकतर थरथरी सुटली अंगाला आणि वरून एवढे कपडे धुवायला लागले. आणि ती दोरी तुटली, परत बांधली तशीच. आता राहू जा म्हणलं, उद्या उठून ते माती जर गळून गेली कपड्याची तर ठीक आहे, नाही तर परत धुवायला लागेल. आता काय करणार? परत धुवायला एक तर पाणी संपलंय, उद्या संध्याकाळी लाईट येणार नाही, त्याच्यामुळं काही करता येत नाही. इकडं अनुष्कानं थोडीफार मदत केली आणि उन्हामध्ये गेलती त्यामुळं पाणी बिणी घेऊन फ्रेश व्हायली. तिकडं दादा काय खेळतोय. दादा हाय कर, इकडं बघून करावं. माझी थार दाखवू का? हो दाखव की. आमचं घर अनुष्का हाय कर. तर आणि इकडं बघा, बंड्याला आमच्या कुठं बसून कुठं नाही असं व्हायला लागलंय. आता इथं दारात आमच्या आईनं एवढ्या मेहनतीनं मुरुम टाकलाय आणि ह्यानी बघा कसं खड्डे करू करू बसायला लागलाय. हो बंड्या, पटतंय का तुलाही? इथंच नाही, जागोजाग खड्डे करून बसायला. इथं बसू का तिथं बसू? थार बोलते थार. अहो का, आमच्या दादाने थार गाडी आणली आहे. वा, मस्त आहे की. किती रुपयाची? 400. 400 रुपयाची. बघा, दादा आमचा एवढा लाडाचा झालाय. 400च्या गाड्या आहेत बाबा. आणि इकडं बघा, उन्हाळी कामं चालू झालेत. बघा, शेवया वळून आणल्यात, इकडं वाळू घातल्यात अशा मस्तपैकी. इकडं काही आणि जागा पुरत नाही म्हणून दुसरीकडं काही, हे बघू शकता, पांढऱ्या शुभ्र शेवया वळून आणल्यात बघा. उन्हाला वाळू टाकल्यात मस्तपैकी. उन्हाळ्याचं लेकरं बाळ खात्यात म्हणून हे सगळं आईनं केलंय. आणि तुम्हाला सांगते, कसं असतंय, नशिबाच्या पुढं कुणाचंच काही चालत नाही. कारण आपण एखादी गोष्ट जर ठरवली की आपल्याला हे करायचे, तर तसं कधीच होत नाही. आता मी म्हणलं होतं की बाबा मला बिझनेस करायचा आहे शेवयाच, हे कुरवड्या पापुड्याचा. तुम्हाला सांगितलं होतं मी, हुमाधुमानं बोलले, पण तसं घडलं नाही. एकतर आईला होत नाही म्हणून आईनं नकार दिला. तिनं स्वतःहून ह्या शेवया मशीनहून मळून आणल्यात, बनवून आणल्यात आणि कुरवड्या पापुड्या सध्या केल्या. त्यात आमचे वादवादी होते, हे बघू शकताय. इकडं पण शेवया एवढ्या अशा, इकडं काय तिकडं काय टाकल्यात. आता इथं लईच पांढरं दिसायलं. 1 मिनटं, हे बघा आता दिसते व्यवस्थित. हां, हे बघा. तर इकडं काय तिकडं काय अशा पद्धतीनं शेवया उन्हाला वाळू टाकल्यात. तर तुम्ही सध्या उन्हाळी कामं चालू केलेत की नाही मला कमेंट करून सांगा. आमचं कुरवड्या, बाजरीच्या पापड्या आणि शेवया आणि हो, कुरडया, बाजरीच्या पापड्या आणि शेवया, चिप्स, एवढ्या गोष्टी झाल्यात घरी खायला बरं का. हे आईनं स्वतःहून केलं आहे. त्यावेळेस आईची माझी तुझं माझंच होतं. आई मला बोलत नव्हती, त्याच्यामुळं तिनं स्वतःच केलं आहे. आणि राहिला विषय माझा, मी कपडे आणलेत विकायला मेन्स वेअर म्हणून. आणि अभिषेक गारमेंट्स असं माझा ब्रँड आहे स्वतःचा. पण दुर्दैवाने माझी तब्येत एवढी जास्त खराब झाली की 15 दिवस झालं. त्याच्या आधीच दुखत होतं, पण मी स्वतःकडं लक्ष दिलं नाही, दुर्लक्ष केलं. त्यामुळं अति आजारपण वाढलं माझं. हातापायाला मुंग्या येणे, हातपाय वाकडे होणे, त्याच्यानंतर डोक्यात आग, हातात आग, तळपायात आग, अशी लक्षणं चालू झाली. आणि काळजामधले जे ठोके आहेत ते अतिरिक्त प्रमाणात वाढले. मला खाता येत नव्हतं, बोलता येत नव्हतं, उठता येत नव्हतं. बस म्हणजे असं वाटत होतं की मी शेवटचाच दिवस असेल माझा. मी घरच्यांना असं
आयो मी मरते गे, आता माझं काही खरं नाही, मला माझं मरण दिसायलंय, अशा भाषेत मी आईला बोलायचे. पण माझ्या बाळूमामाच्या कृपेने मी परत उभारले आणि बाळूमामाच्या वारीला मी परत जाणार आहे. कारण कृपा माझ्या फक्त बाळूमामाची माझ्यावर. खूप मोठ्या संकटातून बाहेर आले मला तर वाटतंय. कारण इतकं भयंकर कधीच दुखलं नव्हतं माझं. कारण मी लेकरा